बाकी आता बंद करा ना युवराज युवराज अरे भाजपा हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे भाजपा हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। भाजपा सरकारचा, भाजप सरकारचा। या ठिकाणी गांधी भवनला एक आंदोलन सुरू होतं, त्यामुळे चौकामध्ये तणावाचा प्रश्न निर्माण झाला होता, त्यामुळे यांना मी या ठिकाणी डिटेन केलेलं आहे. परवानगी होती का या आंदोलन परवानगी होती, परंतु इथे आल्यानंतर ठिय्या आंदोलन म्हणता ते सर्व लोक रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला त्यांना ताब्यात घेणं भाग पडलं, आम्ही त्यांना डिटेन केलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. हा तणावात चौकामध्ये आहे, वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे, त्यामुळे इथे तणावाचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता, त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांची ही कारवाई निषेधार्ह आहे. शांततेने ही आंदोलनाची
पूर्वसूचना पोलिसांना दिली होती. आम्ही कोणाच्या कार्यालयावर किंवा पुढे जायचा प्रयत्न केला नाही. फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो. अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होतं. हे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. हिंदी पुलिस ने युवक कांग्रेस के कार्यकर्ताओं को डिटेन किया है, क्या कहेंगे? नहीं, ये गलत बात है। पुलिस ने ये जो दड़पशाही किया है वो निषेधार्ह है। जो युवक कांग्रेस ने शांतता से जो आंदोलन की नोटिस दी थी, ठिया आंदोलन करना था उनको, वो ठिया आंदोलन के लिए वो यहाँ पे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आए थे और उनको बीच में ही डिटेन किया गया। ये पुलिस की दड़पशाही निषेधार्ह है, ये मैं मानता हूँ। धन्यवाद। आंदोलनापूर्वीच आपल्याला ताब्यात घेण्यात आलंय, काय नेमकी माहिती? आणि विषय असा आहे की या ठिकाणी युवक काँग्रेसचे आमचे देशाचे जे अध्यक्ष आहे श्रीनिवास ते येणार होते आणि या ठिकाणी आंदोलनाला आता सुरुवात होणार होती, पण त्याच्या पहिले आता पोलीस या ठिकाणी डिटेन करतायत. कारणच समजत नाहीये. हे आंदोलन असं काही हे नव्हतं, आक्रमक नव्हतं. आमचं शांत पद्धतीने हे आंदोलन होणार होतं, परंतु आंदोलन सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी डिटेन करतायत. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी संजय गायकवाड आमदारांनी जे राहुलजींविषयी जे वाक्य बोलले, जे काही केलंय, तर त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होतं. आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाला होता. आता तिकडून पण नारेबाजी होणार होती. नाही, कायदा सुव्यवस्था तोडणं हे तिकडचं काम आहे. काँग्रेसची संस्कृती ती नाहीये याची कल्पना आपल्याला आहे आणि आम्ही कायद्याचं पालन करणारा पक्ष आहे आमचा. पोलिसांची ही कारवाई निषेधार्ह आहे. शांततेने ही आंदोलनाची पूर्वसूचना पोलिसांना दिली होती. आम्ही कोणाच्या कार्यालयावर किंवा पुढे जायचा प्रयत्न केला नाही. फक्त आमच्या कार्यालयासमोर आम्ही हे आंदोलन करणार होतो. अतिशय शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होतं. हे आंदोलन दडपण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे. हिंदी पुलिस ने युवक कांग्रेस के कार्यकर्ताओं को डिटेन किया है, क्या कहेंगे? नहीं, ये गलत बात है। पुलिस ने ये जो दड़पशाही किया है वो निषेधार्ह है। जो युवक कांग्रेस ने शांतता से जो आंदोलन की नोटिस दी थी, ठिया आंदोलन करना था उनको, वो ठिया आंदोलन के लिए वो यहाँ पे हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आए थे और उनको बीच में ही डिटेन किया गया। ये पुलिस की दड़पशाही निषेधार्ह है, ये मैं मानता हूँ। धन्यवाद। राहुलजी गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने शांततेनं आंदोलन करणार होतो, धरणे आंदोलन. परंतु या ठिकाणी ही परिस्थिती जाणून बुजून या ठिकाणी चिघळवण्यात आलेली आहे. मी प्रशासनाला आमची नम्र निवेदन आहे, विनंती आहे की आमचा कार्यक्रम इथं होऊ द्या. शांततेच्या मार्गाने हे निषेध आंदोलन आम्ही करणार आहे. एकही कार्यकर्ता आमचा परिसराच्या बाहेर नाहीये. या ठिकाणी राहुलजी गांधी यांच्याबद्दल जे विधान यांनी केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. पुन्हा एकदा सिद्ध झालं. या आंदोलनाची परवानगी होती, या धरण्याची परवानगी असतानाही या दंडेशाही आणि जुलूमशाहीचा या ठिकाणी उघड्याने प्रदर्शन होत आहे. जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे त्यांना संरक्षण देण्याकरता आणि संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांना हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने जो आंदोलन चिरडून टाकला जात आहे, विरोध केला जात आहे, हे यापुढे कदापि सहन करणे शक्य नाही. मी एकच प्रश्न विचारतोय की कशासाठी अटक करताय, का डिटेन करताय, कालही डिटेन केलं, परवाच्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले, तर आमचा गुन्हा काय? हा एक साधा प्रश्न या ठिकाणी विचारत आहोत. मात्र चला 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 सांगतो जे सांगत आहेत हे यांच्याजवळ कुठलेही उत्तर नाहीत आणि संविधानानुसार कोणती कारवाई केली जाते, कोणत्या इंडियन पॅनलला आमच्यावर कोणचा लाता, आम्ही काय चोऱ्या केल्या का, दरोड्यात सहभागी होतो का, रोड रॉबऱ्या केल्या का, कोणाच्या जमीन आम्ही बळकावल्या, याचं उत्तर आम्ही साधं मागत असताना पोलीस या संदर्भात काही बोलत नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा यहाँ पर आज आंदोलन किया गया था क्योंकि राहुल गांधी के जी के बारे में जो भी बयान दिया गया
उस बयान को पीछे न लेने के कारण जरूर 2 दिन पहले कुछ धाराओं के तहत यहाँ पर पर्चा हो चुका है, मगर अपने स्टेटमेंट पर आज भी गायकवाड़ कायम है। तो उसके लिए हम, हमारे लोकशाही ने दिया हमको जो अधिकार है उसके तहत आज धरने के लिए आए थे, मगर आज पुलिस ने फिर से एक बार यहाँ पर सच्चाई की आवाज दबाने के लिए ये आंदोलन यहाँ पर बहुत ही बेदर्दी के साथ और गैर कानूनी तरीके से इस आंदोलन को यहाँ खत्म कर दिया है। राहुल जी तुम संघर्ष करो।